समोर येते। स्वारगेट प्रकरणातली जी पीडित आहे तिने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे आणि पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी केलेली असताना पुणे पोलिसांनी परस्पर अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली असं स्वारगेटमधली पीडिता म्हणते। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं आता विधी आणि न्याय विभागाकडे रितसर अर्ज करून विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे। या मागणी पत्रासोबत असीम सरोदे यांचं संमतीपत्र आणि ते या केसची 1 रुपये सुद्धा फी घेतील असं हमीपत्र ॲडव्होकेट सरोदे यांनी दिलेलं आहे। आपल्यावर अत्याचार झाला तरी असं कुणासोबत होऊ नये म्हणून आपण न्याय मागतोय, मात्र जणू काही आपली काही केसच नाही, आपल्या पसंतीचे वकील नेमायचा हक्क सुद्धा मला नाही अशी खंत तिने व्यक्त केलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, काय अधिक सांगाल? सुवर्णा, जी पीडित आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातली, हिनं 20 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नीलम गोरे यांची भेट घेतलेली होती आणि आपल्या प्रकरणामध्ये सरकारी वकील जे आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक करावी सरकारी वकील म्हणून अशी मागणी तिनं पुणे पोलिसांकडे पत्राद्वारे केलेली होती। मात्र त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी ॲडव्होकेट अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवलेला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे। त्यामुळेच या पीडितेनं विधी व न्याय विभागाला पत्र लिहिलंय, मुख्य सचिवांनाही ते पत्र मार्क केलं आणि त्यात म्हटलंय की पुणे पोलिसांकडे आपण मागणी केलेली असतानाही पुणे पोलिसांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केलं। आपण ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून करावी अशी मागणी केलेली होती। त्याऐवजी ॲडव्होकेट अजय मिसार यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। जर माझ्या प्रकरणामध्ये मला वकील देण्याचा अधिकार सुद्धा नसेल तर हे खरंच प्रकरण सरकार माझ्या बाजूने लढणार आहे का असा प्रश्न या मुलीनं उपस्थित केलाय। त्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत ते स्वतः 1 रुपया घेऊन तिचा हा पूर्ण खटला लढण्यास तयार आहेत। त्यांनी तशा स्वरूपाचं पत्र जे हमीपत्र ते सुद्धा विधी व न्याय विभागाला दिलंय। त्याच्यामुळे पोलिसांवरती इतके गंभीर आरोप केलेले असताना आता विधी व न्याय विभाग पुन्हा या आदेशात नव्यानं काही सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं आहे। याचं कारण जी पीडित आहे यापूर्वीचे सुद्धा असे संकेत आहेत। हायकोर्टाचे जस्टिस आहेत नलावडे, त्यांनी यापूर्वी औरंगाबाद बेंचनं अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो यापूर्वीच दिलेला होता। तर पीडितेची काही विशेष सरकारी वकिलांच्या बाबतीतली भूमिका असेल तर ग्राह्य धरण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र या संकेतांना फाटा देऊन अजय मिसार यांची नियुक्ती झाल्यामुळे पीडितेने हे पत्र लिहिलंय। नक्की, धन्यवाद वैभव, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। महाराष्ट्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या गोष्टी समोर येत आहेत। दोषारोप पत्रातील उल्लेख असलेल्या घटनांचा व्हिडिओ ज्याचं मिनिट टू मिनिट अपडेट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। महेश केदार याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलमध्ये 15 व्हिडिओ आणि 8 फोटो सापडलेले आहेत। महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ काढलेले आहेत आणि 8 फोटो घेतलेले आहेत। हे सगळे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो दोषारोप पत्रात जोडण्यात आलेले आहेत। त्याबद्दलची माहिती समोर येते। पहिला व्हिडिओ किती मिनिटाचा, त्यात काय काय आढळून आलेलं आहे आणि कुठल्या आरोपीने पहिल्या व्हिडिओमध्ये मारहाण केली हे सगळं या दोषारोप पत्रात मिनिट टू मिनिट नमूद करण्यात आलंय। ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। पहिला जो व्हिडिओ आहे 15 व्हिडिओंमधला पहिला व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना पाईपनं पांढऱ्या रंगाच्या वायरनं मारहाण करण्यात आलेली आहे। कुणी मारहाण केली आहे ते सुद्धा त्या व्हिडिओत दाखवलं गेलंय। व्हिडिओ क्रमांक 2 जो आहे तो देशमुखांना मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा व्हिडिओ आहे। तिसरा जो व्हिडिओ आहे तो वायरसारखा, पांढऱ्या रंगाच्या वायरसारखा हत्यारानं मारहाण करतानाचा आहे। चौथा जो व्हिडिओ आहे तो मारहाणीचं शूटिंग करताना महेश केदार त्यात दिसतोय। 5व्या क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना कॉलरला धरून बसवलं गेलेलं आहे, केसांना धरून बसवलं गेलेलं आहे। 6वा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना तोंडावर मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर मारहाण करण्यात आली आहे, तिथलं रक्त जे ते त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आरोपी देशमुखांना काहीतरी विचारतो आहे, आवाज लांबून आहे पण काहीतरी विचारतो आहे असं कळतंय। व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला संतोष देशमुखांना लावलं गेलं।
आणि व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये देशमुखांना विवस्त्र करून पांढऱ्या रंगाच्या पाईपनं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। 10व्या व्हिडिओमध्ये देशमुखांचे केस ओढलेले आहेत आणि केस धरून त्यांना ओढून नेताना दाखवलं गेलेलं आहे। असे एकूण 15 व्हिडिओ आहेत। काही मिनिटांचे हे व्हिडिओ आहेत। 2 तास ही मारहाण सुरू होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक माहिती समोर यायला लागली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली आहे अशी माहिती मिळते आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती येते आहे की सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी जबाब दिलेले आहेत की आम्ही खून केला, हत्या केली। तसंच सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील काल कोर्टामध्ये केला। तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणण्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जॉब आहे। आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय, याच्यावर पोलिसाचं अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलीस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही, कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे। या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा, कोणते प्रयागराजला ते खोक्या पकडला, मग हा कृष्ण आंधळे कसा सापडत नाही, हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला प्रयागराजला पकडला, तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही, पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सीआयडी एसआयटीचं अपयश आहे। वाल्मिक कराड सांगण्यावरून हत्या करण्यात आली असं देखील त्यांनी कबुली जबाबात म्हटल्याचं सांगितलं आणि हे सत्यच आहे ना। आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी, तर धनंजय मुंडेसाठी। ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती, जी जमिनी हडपायची, कुठं खंडण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून। 1 नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून आले। शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच। संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला टाकळी शिवारात अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती आणि यातील आरोपी प्रतीक घुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। यावेळी प्रतीक घुले यांना संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं। त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्याकरता वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती। माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी मारलं आणि त्यांचा खून केला। मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवून ठेवलेलं ठिकाण सुद्धा दाखवतो आणि हत्यार देखील देतो असं प्रतीक घुलेनं पंचायत समोर सांगितलं आणि आता पंचनामा समोर आलेला आहे। हा पंचनामा सुद्धा समोर आलाय। प्रतीक घुलेनं कबुली जबाब दिली आहे, त्याचा हा पंचनामा।